मुंबई ठप्प करायचं आमचा काही उद्देश नाही आणि ती अशी होतीच का व्हावी आमच्या एकट्यामुळेच व्हायली होय ते हमेशा ठप्पच असते। आता टीव्हीवर ऐकतो आम्ही तुमच्याकडून आमच्या इकडे पाणी साचलं की ठप्प झाली, तिकडून ते कोणचे कोण पर्यटक बघायला आले म्हणून ठप्प झाली, रेल्वेचं ब्रेकच बिघडलं, तिचा गिअरच उपटून पडला खाली त्याच्यामुळे ठप्प झाली, गिअरवर मसडी झोपल्या त्या रुळावर म्हणूनच फेल झाली। आम्ही काय करावं? एखाद्या विमानाला कबुतराचं धडकलं ठप्प झाली, त्याला आम्ही काय करू? तुमचे ट्रॅफिक जाम होते, सिग्नल होते, आमच्यावर ढकलू नका। आम्ही गरीबाच्या लेकरं न्यायासाठी यायला लागलो, आम्ही काय तिथं वाईट भूमिकेतून यायला लागलो, आम्हाला एक रस्ता द्या। तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून राज्य सरकारला सांगतो, हिंगोली नगरीतून जाहीरपणानं सांगतो, आडमुठापणा आमचा नाही। एक रस्ता द्या आम्हाला, दोन असतील, एक तुम्हाला ठेवा, एक आम्हाला द्या, याकडे त्याकडेला ताण एका काही नाही। आणि याच्या पुढचं सांगतो, मुंबईकरांसाठी ही विशेष बाब आहे। मुंबईकरांना हात जोडून विनंती, आम्ही लेकरा बाळाच्या न्यायासाठी यायला लागलो तर बाबा हो, तुमचेही लेकरा याच्यात मोठे होणार आहेत, आम्ही वाईट करायला नाही यायला लागलो, पण तुमच्यासाठी विशेष करून सांगतो, आम्ही यांना 2 वर्षापासून सांगतो आरक्षण द्या, त्याच्यानंतर 3 महिने झाला आम्ही यांना फोन करून सांगतोय द्या म्हणून। काय चूक आहे आमची? यांनी 3 महिन्यात मार्ग नाही काढला म्हणून आम्हाला मुंबईला यायला लागतं। चूक सरकारची, मुंबईकरांनी सगळा दोष सरकारला द्यावा। पाटील, याच्यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे।